नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करायला शिकणार आहोत। तर या ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, छाती आहे 8 इंच, पुढचा गळा आहे 9 इंच आणि बाही आहे 9.5 इंच। तर उंचीमध्ये तुमची उंची कितीही असली तरी त्यात आपल्याला 1 मिळवायचा आहे, म्हणजे 13 + 1 14 झाले। आणि छाती आहे 8 इंच, त्यात आपण 2 इंच मार्जिनसाठी मिसळले, 8 + 2 झाले 10 इंच। पुढचा गळा आपल्याला आहे तसाच घ्यायचा आहे, म्हणजे तो 6 इंच आहे, मग आपण 6 इंच घ्यायचा आहे। हे 3 मापे वापरून आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। सर्वप्रथम अस्तर मी एक साईडचे कट केलेले आहे। प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। मी अस्तर एका बाजूने कट करून घेतलेले आहे। तर गळ्यासाठी आपण इथे 2.5 इंच टाकत आहोत, शोल्डरसाठी 5.5 इंच आणि आपली जी पूर्ण छाती आहे ती 10 इंच असे आपण माप टाकून घेतलेले आहे। हे 10 इंच माप मी 3 ठिकाणी टाकून घेत आहे, जेणेकरून आपली रेष सरळ येईल। पूर्ण उंची आहे 14 इंच, ती 14 इंच मी टाकून घेतलेले आहे आणि चौकोन आखून घ्यायचा आहे आपल्याला। छातीचा आणि उंचीचा चौकोन आखून घेतलेला आहे। मुंड्यासाठी 6 इंच घेतलेले आहे, तेही चौकोन आखून 1.5 इंच घेऊन आपण त्याला मुंड्याचा आकार देत आहोत। आता मी पाठीमागचा गळा काढण्यासाठी आपले जे मापाचं ब्लाऊज आहे ते बरोबर मध्ये फोल्ड करून गळ्याच्या साईडने खालच्या साईडने 1/2 इंच आणि वरच्या साईडने 1/2 इंच असे माप धरलेले आहे आणि खाली मी 3 इंच घेतले आहे। वरती 2.5 इंच आणि खाली 3 इंच घेतल्याने खाली मागचा गळा थोडा मोठा येतो। पाठीमागचा गळा आहे तो पसरून दिसतो। आता जसे आपण मार्किंग केलेले आहे तसे आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे। आपला हा 32 इंच चेस्ट म्हणजेच 32 इंच छातीचा ब्लाऊज आहे। तर पूर्ण पाठीमागचा भाग मी कट करून घेतलेला आहे। आता हा भाग आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे आणि खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवायचे आहे। खालच्या साईडला अर्धा इंच ठेवून मग नंतर हा आपण जसा भाग ठेवलेला आहे तसेच पूर्ण आपल्याला आखून घ्यायचे आहे। खालच्या साईडला अर्धा इंच मार्जिन ठेवायचे म्हणजे ठेवायचेच आहे। तर मी मुंड्याचा परत आकार देऊन घेते आहे। 1 इंच घ्यायचा आहे आपल्याला आणि तिथेही गोल आकार देऊन घेतला। पुढचा गळा 6 इंचाचा आहे, त्यामुळे मी 6 इंच मार्क करून 2.5 इंच घेऊन चौकोन आखून त्यात मी गळ्याचा गोल आकार देत आहे। आपल्याला खाली 4 इंच घ्यायचे आहे। वरतून खाली 10 इंच, जिथे 4 आलेले आहे त्यात सरळ रेषेत आपल्याला वरतून खाली 10 इंच घ्यायचे आहे आणि रेष आखून घ्यायची आहे। 2 इंच घेतले, मध्ये आपण 2 इंच घेतलेले आहे, त्यामुळे कडेलाही आपल्याला 2 इंच घ्यायचे आहे। उभे 1.5 इंच घेतले आणि प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला। हा शेप व्यवस्थित येत नसेल तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस चांगली करावी लागेल। इथे मी 1/2 इंच घेतलेले आहे आणि खालचे 2 इंच आणि वरचे 1/2 इंच असे पूर्ण माप जोडून घेतलेले आहे। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण खाली अर्धा इंच मार्जिन ठेवले होते, ते मार्जिन आणि कडेला 2 इंच आपण जिथे घेतले आहे त्याचा शेवट आपल्याला जोडून घ्यायचा आहे तिरका। ती लाईन तिरकी येते आणि ही पुढची समोरची लाईन आहे गळ्याच्या साईडची, ती आपल्याला आहे अशीच मारून घ्यायची आहे। आणि आपण जसे मार्किंग केलेले आहे त्याचप्रमाणे आपल्याला हा ब्लाऊज आता कट करून घ्यायचा आहे। या व्हिडिओमधील तुम्हाला काही समजले नसेल तर मला नक्कीच सांगा, मी पुढचा व्हिडिओ नक्कीच त्यावर बनवण्याचा प्रयत्न करेन। अशा प्रकारे आपली 32 इंच छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करून तयार आहे।